डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी आंबी पुणेच्या वतीने होनहार भारत लीडरशिप माइंडसेट या संकल्पनेवर 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते 5 या वेळात करण्यात आले आहे। शाश्वत आर्थिक प्रगती, सामाजिक विकास, पर्यावरण संवर्धन, सुशासन अशा विषयावरील मार्गदर्शन सत्रे, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार असे या राष्ट्रीय परिषदेचे स्वरूप आहे। एकूण 40 वक्ते, 1000 मान्यवर आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत। सर्व मार्गदर्शन सत्रे आंबी शैक्षणिक संकुलात होणार आहेत। डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉक्टर सायली गणकर, युनिव्हर्सिटीचे स्ट्रॅटेजी डायरेक्टर कर्नल सुनील भोसले यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात क्लिक हिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर, इंटेलिमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून समारोप कार्यक्रमात बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण उक्कलम, एक्सचेंजर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कानगुडे उपस्थित राहणार आहेत। होनहार भारत राष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष असल्याचं सायली गणकर यांनी सांगितले। द लीडरशिप माइंडसेट या विषयावरती 3 दिवसाची राष्ट्रीय परिषद डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुणे आंबी या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। मी डॉक्टर सायली गणकर कुलगुरू या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे। या विषयावरती 8 ते 10 फेब्रुवारी 2024 मध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आम्ही ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे। यामध्ये विषय आहेत शाश्वत आर्थिक प्रगती, सामाजिक विकास, पर्यावरण संवर्धन, सुशासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्याला आपण असं म्हणतो, अशा विषयांवरील मार्गदर्शन सत्र, त्याचबरोबर उद्योजकतेला, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल या सगळ्या कंपन्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर किंवा ज्याला आपण संचालक असं आपण म्हणतो, त्याचबरोबर अध्यक्ष, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, तंत्रज्ञान खातं ज्या या कंपन्यांमध्ये सांभाळलं जातं, या सर्वांना आपण यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे। जवळजवळ 40 ते 45 स्पीकर्स या ठिकाणी येणार आहेत। या सगळ्यांचं आपण या ठिकाणी वेलकम करणार आहोत। पुण्यामध्ये 40 मान्यवर वक्ते आणि मोर दॅन 1,500 विद्यार्थी यामध्ये सहभाग होणार आहेत। काय विद्यार्थ्यांना काय त्याचा फायदा होईल? विद्यार्थ्यांना या दृष्टीनं ही जे चर्चासत्र आपण आयोजित केलेली आहेत, या चर्चासत्रांमध्ये बदलतं तंत्रज्ञानानुरूप लागणारे कौशल्य जी त्यांना ज्याला आपण म्हणूया विकसित करावी लागणार आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन कंपन्यांकडून मिळणार आहे। त्यामुळे ह्या सगळी लोक त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, आणि म्हणून जी मी विषय घेतले की टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट कसा होतो आहे याच्यावरती चर्चा होणार आहे। त्यानंतर पॉवर टॉक्स, आम्ही जवळजवळ 5 पॉवर टॉक्स आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत, ज्यामध्ये अर्धा तास जवळजवळ ही सर्व शास्त्रज्ञ, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणूयात की ज्यांनी ह्या सगळ्या प्रोसेसमधनं भाग घेतलेली आहे, ही सगळी लोक या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। सोशल डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि या कंपन्यांचा सहभाग, म्हणजे ज्याला आपण बघितलं की कोविडनंतर फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झाले, त्यामुळे वॅक्सिन कशा पद्धतीनं निर्माण झाली अशा काही कंपन्या आम्ही त्याच्यामध्ये बोलावले। मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑटोमेशन कसं होतं आहे, बँकांमध्ये ऑटोमेशन कसं होतं आहे, आणि ह्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा भाग कसा होणार आहे, त्याचा परिणाम कसा होणार आहे, आणि तो चांगला परिणाम आपण कसा बघायचा आहे, त्याच्यासाठी लागणारी कौशल्य कशी आत्मसात करायची, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत। यामध्ये कंपन्या आहेत, ॲक्सेंचर आहे, त्यानंतर तुमचं क्विक हिल सारखी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारी कंपनी आहे, रुबीस्केप, इंटेलिमेंट, TCS, या सगळ्या नामवंत कंपन्यांचे सगळे CTOs, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर, ही सगळी माणसं याच्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वक्त्यांनी ज्यावेळेला त्यांना जाणवणारे बदल आणि कंपन्यात होणारे बदल हे जेव्हा तिथे समजावून सांगितलं जाईल, त्यावेळेला मला असं वाटतं की मुलांचा माइंडसेट खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे। आणि त्याचबरोबर आम्ही अतिशय उत्तम पुस्तकाचंही त्या ठिकाणी बुक रिव्ह्यू मुद्दाम ठेवलेला आहे की ज्या एका यंग नायडूनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, जो अतिशय क्लोजली रतन टाटांबरोबर काम करतो। जर आपण सोशल मीडियावर जर बघितलं तर ते खूप मोठं छान पुस्तक आहे। तर त्या पुस्तकावरती पॅनल डिस्कशन आम्ही मुद्दाम तिथे ठेवलेलं आहे। पॅनल डिस्कशन म्हणजे काय, तर त्या
लेखकाचं थिंकिंग काय होतं आणि त्यांनी त्याचे अनुभव कसे मांडलेले आहेत. मला असं वाटतं की या मोठ्या लोकांची चरित्र ही आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर सतत ठेवावीत. पुस्तकं वाचण्याची कलाही त्यांना शिकवली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही हा बुक रिव्ह्यू तिथे ठेवलेला आहे. तर असं हे एकूण 40 ते 45 स्पीकर्स बरोबर घेऊन हे जवळजवळ 3 दिवसाची ही राष्ट्रीय परिषद आम्ही आमच्या DY पाटील विद्यापीठामध्ये पुण्यामध्ये विद्यापीठ आमचं तळेगाव अंबीमध्ये आहे तिथे आम्ही आयोजित केलेली आहे.